श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हा एक नियम पाळा, लक्ष्मी धावत घरी येईल. मित्रांनो, महिलांची ही एक सवय घरात भरभराट आणते. हे उपाय घरात बरकत आणि सुख आणतात. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही, घरात सतत तणाव असतो किंवा कितीही मेहनत केली तरी बरकत वाढत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही गोष्टी ज्या प्रत्येक महिलेनं रोज केल्या तर घरात लक्ष्मीचं आगमन होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती लक्ष्मी तिथे स्थिर राहते. कारण लक्ष्मी फक्त पैशांचं रूप नाही, तर ती एक ऊर्जा आहे आणि जिथे ही ऊर्जा शुद्ध, सकारात्मक आणि सन्मानाने ठेवली जाते, तिथेच पैसा, आनंद आणि समाधान हे टिकून राहतं. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या की घराचं नशीब बदलायची ताकद कोणामध्ये असेल तर ती घरातल्या स्त्रीमध्ये असते. कारण स्त्री ही त्या घराची ऊर्जा असते आणि तिच्या सवयी, तिचं बोलणं, तिचं वागणं आणि तिची दिनचर्या यावर पूर्ण घराचं वातावरण अवलंबून असतं. म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मीला स्थिर करायचं असेल तर सर्वात पहिला नियम आहे सकाळी उठण्याची पद्धत. कारण दिवसाची सुरुवात जशी होते तसाच पूर्ण दिवस जातो आणि बहुतेक लोक इथेच चूक करतात. कारण उठताच मोबाईल पाहणं, नकारात्मक विचार करणं किंवा चिडचिड करणं ही सवय हळूहळू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवते. त्याऐवजी महिलांनी सकाळी उठल्यावर सर्वात आधी शांतपणे बसून 2 मिनिटं देवाचं स्मरण करावं आणि मनात सकारात्मक विचार आणावेत. कारण ही छोटी सवय तुमच्या पूर्ण दिवसाची ऊर्जा बदलू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता करणं. कारण जिथे घाण, अस्ताव्यस्तपणा आणि दुर्लक्ष असतं तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. म्हणून रोज घर साफ करणं, विशेषतः स्वयंपाकघर आणि देवघर हे स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण ही 2 ठिकाणं घराची ऊर्जा ठरवतात. तिसरी गोष्ट जी खूप कमी लोक पाळतात ती म्हणजे घरात दिवा लावणं. कारण सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मकता कमी होते. विशेषतः संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिवा लावणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. चौथी गोष्ट म्हणजे बोलण्याची सवय. कारण अनेक वेळा महिलांना नकळत रागाने बोलायची सवय लागते आणि यामुळे घरात तणाव वाढतो. पण लक्ष्मीला शांतता आणि प्रेमाचं वातावरण आवडतं. त्यामुळे शक्य तितकं शांत आणि सकारात्मक बोलणं खूप महत्त्वाचं आहे. पाचवी गोष्ट म्हणजे अन्नाचा आदर करणं. ज्या घरात अन्नाचा अपमान केला जातो तिथे लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे अन्न वाया घालवू नका आणि शक्य असेल तर रोज थोडं अन्न पक्षी किंवा प्राण्यांसाठी ठेवा. कारण यामुळे घरात पुण्य वाढतं आणि यामुळेच बरकत येते. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट जी 90% लोक इग्नोर करतात ती म्हणजे पैशाचा आदर करणं. पैसे कसे ठेवले जातात, कसे वापरले जातात आणि त्याबद्दल तुमचा ॲटिट्यूड कसा आहे यावर तुमची आर्थिक स्थिती अवलंबून असते. त्यामुळे पैसे नेहमी स्वच्छ ठिकाणी नीट ठेवावेत आणि कधीही त्यांचा अपमान करू नका. यासोबतच महिलांनी आठवड्यातून किमान एकदा तरी देवघर व्यवस्थित स्वच्छ करून देवपूजा करावी आणि शक्य असल्यास शुक्रवारच्या दिवशी विशेष पूजा करावी. कारण हा दिवस लक्ष्मीशी संबंधित मानला जातो. मित्रांनो, तुळशीची पूजा देखील खूप महत्त्वाची आहे. कारण तुळस ही पवित्र मानली जाते आणि तिची नियमित पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीचं आगमन होतं. आता तुम्हाला वाटेल की या सगळ्या छोट्या गोष्टी खरंच फरक करतात का? तर उत्तर आहे हो. कारण मोठे बदल नेहमी छोट्या सवयींपासूनच सुरू होतात आणि जर तुम्ही या सवयी सातत्याने पाळल्या
तर काही दिवसातच तुम्हाला याचा फरक जाणवायला लागेल. तुमच्या घरात शांती वाढेल, तणाव कमी होईल आणि हळूहळू आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल. मित्रांनो, पण लक्षात ठेवा की हे सगळं एका दिवसात होणार नाही, कारण लक्ष्मी स्थिर होण्यासाठी वेळ लागतो. पण जर तुम्ही सातत्य ठेवलं तर परिणाम नक्की दिसतील. मित्रांनो, म्हणूनच आजपासून हे ठरवा की या सगळ्या सवयी तुम्ही रोज पाळणार आहात आणि तुमच्या घराचं वातावरणसुद्धा बदलणार आहात. जर तुम्ही आजपासून या सवयी सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये स्टार्ट नक्की लिहा आणि बघूया किती लोक आजपासूनच त्यांच्या घरात लक्ष्मीचं स्वागत करणार आहेत. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.